असावरीच्या वडिलांना आपल्यामुळे घर विकावं लागलंय. त्यांना एक नवीन घर बांधून द्यायचा विचार करतोय मी. त्यामुळे त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड होईल असं काही नाही, पण माझ्याकडून तेवढाच एक प्रयत्न. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर हा विचार. लग्नानंतर नोकरी करायला आवडेल, म्हणजे तशी इच्छा आहे तुमची? हो, म्हणजे IAS ची परीक्षा द्यायची आहे मला. बाप रे, IAS ची परीक्षा? मग घरच्या कामाचं कोण सांभाळेल? तेही करेन मी, म्हणजे मला सवय आहे. माझ्या घरी मीच करायचे. माझ्या घरी म्हणजे? माझ्या नवऱ्याच्या घरी. म्हणजे तुझं लग्न आधी झालंय? हो. शारदा, मला तुला भेटायचंय. तुम्हाला सांगितलं ना 2 दिवसांनी फोन करा म्हणून. सध्या पैशाची व्यवस्था होऊ शकत नाही. शारदा, पैशांव्यतिरिक्तही बरंच काही बोलायचं मला तुझ्याशी. ठीक आहे, काय बोलायचं ते फोनवर बोला. फोनवर नाही, भेटून बोलीन मी तुझ्याशी. आज रात्री मी घरी येतोय. हॅलो हॅलो, ठीक आहे, या. आज रात्रीच काय तो सोक्षमोक्ष लावूया. शार्दूल, मी गुरुजींशी बोलले. ते म्हणाले परवाचा मुहूर्त चांगला आहे, आपण परवाच लग्न उरकून टाकूया. परवा? अगं ते कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? गुरुजी, तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती आम्हाला. तुमच्या मुलीचं लग्न झालंय, एवढाच काळ ती गरोदर होती हे सुद्धा सांगितलं नाही तुम्ही आम्हाला. नाही, माझं ऐका, आमच्याकडून चूक झाली असेल, राहून गेलं असेल सांगायचं. गुरुजी, मुलगा बीचवर जरी असला तरी रस्त्यावर पडलेला नाही माझा. चला. नाही, ऐका माझं. माझ्या 2-4 मैत्रिणी आणि हर्ष एवढ्यानंच बोलवूया, पण लग्न मात्र परवाच व्हायला हवं. ठीक आहे, तू म्हणशील तसंच करू. मला असं वाटलं की अंतराला बघितल्यावर त्या मंडळींना ती नक्की आवडेल आणि मग आपण ह्या गोष्टींचा खुलासा करूया. तिच्या भल्यासाठीच केलं मी. काय भलं झालं यात? हे बघा, तुमच्या दोघांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी हे कळकळीने सांगतोय. भांडणं कमी करा. प्रेमाने समजुतीने गोष्टी सोडवायला शिका. भांडणं करून काही मिळत नाही, त्यामुळे फक्त संसार तुटू शकतो. कळलं आधी? माझं सुखी होण्याचं स्वप्न हे नेहमी हे स्वप्नच राहणार. हे बघ, तू रडू नकोस अंतरा. अगं आयुष्यात असे प्रसंग येतच राहतात ना, आपण असं हताश नाही व्हायचं. तुझे स्वप्न नक्की पूर्ण होईल. रडू नकोस प्लीज रडू नकोस अंतरा. हा प्लीज रडू नकोस. निरंजन, फायनली मी आता माने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची मालकीण होणार आहे. मिसेस प्रियंका शार्दूल माने.